नमस्कार मित्रांनो, नाद गावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सरचं स्वागत करतो। आता आपण पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी आहे। तर ज्या बैलाने आंबेगाव तालुक्याचं नाव पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये केलं, अशा चिक्या बैलाच्या नावाने यात्रा भरते पेठच्या घाटामध्ये। आणि जे टॉप 10 मध्ये किंवा जे टॉप 160 गाडी, त्या गाड्यांची 2020ची बैलगाडा शर्यत आहे। तर घाटावाचा थोडंसं कसं नियोजन असणार आहे, काय किती फूट घाट आहे किंवा बाकीच्या भरपूर काही गोष्टी जे म्हणजे बैलगाडा मालकांच्या काही चांगल्या हेतूने त्यांनी काही अजून अरेंजमेंट वेगळी केलेली, तर ते थोडीशी चर्चा करतोय आपण। यात्रा का भरवतात किंवा एखाद्या बैलाच्या नावाने काय यात्रा भरवायची, हा एक मोठा म्हणजे उद्देश त्यांचा काय ह्या माग, तर थोडी चर्चा करतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। दादा, पहिलं तुमचं स्वागत आहे। नमस्ते। हां, तर चिक्या बैल त्याच्या नावाने यात्रा भरवता, म्हणजे काय नियोजन वगैरे तुमचं, काय कसं? खऱ्या अर्थानं किसनराव भीमराव वाघचौरे बैलगाडा संघटना पेठ असेल, सातगाव पाटरा असेल, इतर पंचक्रोशीतील आजूबाजूची गावं असतील किंवा आंबेगाव तालुका असेल, त्याचबरोबर पुणे नगर जिल्ह्यातील बैलगाडा असेल, चिक्याचं नाव घेतलं तर एक आगळं वेगळं रूप, गावरान जातीचा एक दष्टपुष्ट आणि अगदी तालमीत घडवल्यासारखा पैलवान जसा दिसतो तसा चिक्याचं नाव घेतल्यानंतर बैल डोळ्यापुढं दिसतो। राजू शेठ माझे जवळचे मित्र, राजू शेठनी बैलगाडा चालू केला। चालू केल्यानंतर 1-2 बैल घेतली, सुंदर होता तो पण बैल, चांगलाच होता। पण राजू शेठला काहीतरी वेगळा गाडा पळवायचा होता, त्यांना काहीतरी आगळं वेगळं नाव करायचं होतं। मार्केटमध्ये एखादी आपण नवीन वस्तू घेतो, जोपर्यंत आपल्याला चमत्कार होत नाही तोपर्यंत मार्केट नमस्कार करत नाही, सलामी देत नाही। मग वेगळ्या चर्चा चालू झाल्या। सुरुवातीला बैल दुपायचा होता आम्हाला, आम्ही शेटे सभापतीचा युवराज म्हणून आम्ही विचारलं, आमचे खूप चांगले संबंध होते। पण युवराज जुपाईच्या पलीकडं सुलतान म्हणून जो बैल होता तो आता ब्रिजेश शेठ धुमाळ यांच्याकडे, तर तो आम्ही बैल जुळवला पहिल्याच घाटाला। आम्ही आमच्या स्वप्नात, आमच्या आयुष्यात कधी विचार केला नव्हता, फक्त टाइमपास म्हणून आम्ही घाटात गेलो होतो। कांड कोणतं जुळवायचं, काय कोणतं करायचं, माझं जुकाट पळत होतं, तेच मी डायरेक्टली कांड्यावर घ्यायचं। कारण की राहायचं तर मैत्रीनं राहायचं, करायचं तर काहीतरी आगळा वेगळा इतिहास करायचा। तर त्या कारणाला माझ्या चौघांची 4 असू दे, 5वी गुढी दुसरी कोणाची असली तरी चालते, पण मार्केटमध्ये काहीतरी वेगळं करायचं असेल तर म्हणजे ग्रुप खूप महत्वाचा आहे। त्या ग्रुपनी ज्या पहिल्या दिवसापासून गाडा चालू झाला, चिकेनी तोपर्यंत कधीच मागं बघितलं नाही। जे कुणी काही चर्चा करत होतं, अक्षरशः म्हणजे मन बारवून येतं। कारण की उलट्या पालट्या चर्चा करणाऱ्यांना सुद्धा चिक्यानी गप बसवलं। चिक्या म्हणजे मार्केट मधला ब्रँड आहे आणि चिक्या म्हणजे एक वादळ। म्हणजे ठीक आहे, आज पण आमचा बैल आमच्या पाशीच आहे, पण योगायोगाने साहेब केसरी झाल्या, मोठमोठ्या यात्रा झाल्या, मार्केटमध्ये चिक्यानी एवढं भरभरून दिलं का एक स्वतःचा मुलगा बापासाठी काय देऊ शकणार नाही, एवढं प्रेम त्या चिक्यावरती जडलं, त्यांचं ह्या स्टेपला आणून पोचवलं। आणि ह्या चिक्यानी एक स्वतःच्या हिमतीवरती एवढं पळून एवढ्या जिल्ह्याबाहेर महाराष्ट्रभर स्वतःचं नाव केलं। ही दोन्ही कॅरेक्टर आमच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे, त्यांचं आम्ही काहीतरी देणं घेणं लागतो। म्हणून उद्याची ही कळमजाई माता, त्याचबरोबर किसनराव भीमराव वाघचौरे आणि चिक्या, या तिघांचा संघ मिळून उद्याच्या यात्रेचे आयोजन केलेलं आहे। आता नियोजन कसं असणार आहे? आता समजा 160 गाडी येते, तुमचं टायमर वगैरे बाकीच्या जेव्हा काय आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जेवढ्या नियोजन घालून किंवा जेवढे नियम अटी ते कसं नियोजन केलंय, तुम्ही काय सांगता? नियोजनाच्या बाबतीत सांगायचं ठरलं म्हणजे राजू शेठ माझे मित्र आहेत, बाकीचे पण यांची या इंडस्ट्रीचे किंवा पेठगावचे परिसरातील सर्वच मित्र परिवार आहे। म्हणजे शब्दाला पक्का सरळ चालणारा माणूस असेल का अजिबात इकडे तिकडे होत नाही। यात्रेच्या बाबतीत सुद्धा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार जे नियम आहे त्यांचं तंतोतंत पालन केलं जाईल। वेळ ही 3 मिनिटाची असेल, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची, गाडा निघून गेला परत चान्स भेटणार नाही। म्हणजे कारण की यात्रा करायची, यात्रेनंतर परत फायनल पण करायची। आम्ही सेमी फायनलचा निर्णय थांबवलेला आहे, कारण की 3 वेळा बैल पळून बैलांना कुठंतरी जास्त त्रास देणं किंवा जास्त त्रास होणं योग्य वाटत नाही। पुढे पण भरपूर यात्रा आहे, आपल्या यात्रेमुळे दुसऱ्या यात्रेवर परिणाम नको व्हायला। आणि ठीक आहे, बैलगाड्यात कशी 50 शतकाची 50 याची मॅच
ओव्हरची मॅच जशी 20 वर आली 20-20 आली तसाच हा मुद्दा आहे. थोडक्यात म्हणजे शॉर्टकट जो इथं येईल, ज्याच्या नशिबात असेल, ज्याचे प्रामाणिक प्रयत्न असतील त्याला 100% यश मिळवलं जाईल. दुसरी गोष्ट, वेळेत अजिबात पुढं मागे होणार नाही. 7:30 म्हणजे 7:30 वाजताच घाटाचं उद्घाटन होऊन पहिला गाडा पळल आणि त्याच्यानुसार ज्याला जे वेळ दिलेली आहे त्या वेळेतच गाडे पडले जातील. त्याच्यानंतर जुकाटापासून 20 फुटाची एक आट आहे. त्याच्यानंतर पहिली फेरी ही 70 फुटावर राहील आणि फायनलला कांड्याची आठी 60 फुटावर राहील. नियम 60 फुटावर 50 फुटावर 70 आणि फायनलच्या वेळेला तो निर्णय सांगता येईल 50 फुटावर. तर ती 50 फुटावरती आहे. जरी याच्यात काही बदल करायचा असेल तर आयोजकांकडे तो पूर्णपणे निर्णय राहील. फायनलच्या वेळे सगळे नियम फायनलच्या अगोदर सांगितलेले जातील. तर मला एक सांगा, बाकी ज्या सुविधा आहे किंवा काही ॲम्ब्युलन्स असेल किंवा काय त्या असणार आहे का घाटात? कसं काय? मी सगळ्यात पहिलंच सांगितलं की जत्रा भरवताना अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा प्रत्येक गोष्टीत तंतोतंत नियमानुसार ही जत्रा भरवण्यात येईल. काठीचा विषय असेल, कुणी काहीतरी वेगळा प्रकार करत असेल किंवा इथं ॲम्ब्युलन्सची सुविधा असेल, बैलांसाठी पाणी पिण्यासाठी पाण्याची सुविधा असेल, कुठेतरी बैलांना खाण्यासाठी ती सुद्धा सुविधा असेल. या ठिकाणी मुबलक प्रमाणात बैलांना खाली उतरवण्यासाठी धक्के पण केलेले आहेत, ते पण असतील. किंवा किरकोळ इजा वगैरे झाले तर इथं 2 डॉक्टर पशुवैद्यकीय चांगल्या प्रकारचे डॉक्टर, सर्टिफिकेटचं वगैरे कसं काय काय? सर्टिफिकेट हे कंपल्सरी असणार आहे आणि ते गाड्या मालकाने घेऊन यायचं गाड्या मालकांनी सोबत घेऊन यायची. आणि आपण कटिंग काही करत नाही त्याच्यात. आणि सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट, 2020 भरत असताना टोकन फी जी घेतलेली आहे ती पूर्णपणे मागे ज्याची द्यायला. त्याला सन्मानपूर्वक रिटर्न देण्यात येईल. काय सांगशाल? यात्रेचं वेगळं स्वरूप म्हणजे नेहमी जे आपल्याला बक्षिसं ठेवली जातात प्रत्येक यात्रेमध्ये तशीच बक्षिस आहे आपली. कॅश स्वरूपात पहिले 1 नंबर आणि 2 नंबर जे 12 सेकंद आणि 12.5 सेकंद मध्ये असेल. त्याच्या व्यतिरिक्त आपण यार इंडस्ट्रीच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्या क्रमांकास गाड्या मालकाला आपण 12 कॅरेट्स देतो. HD हाय डेन्सिटीचे जे कॅरेट्स असतात अनब्रेकेबल असतात आणि 2 नंबरच्या गाड्या मालकाला 6 कॅरेट देतो आपण. आणि त्याच्या आपण कुपन तेच बारी झाल्यानंतर कुपन देणार, बाहेर गाडी लावली जाणार आहे ते त्यांना त्याच वेळेला दिले जाणार आहे. येस. आता त्याचा उपयोग असा होतो की आपण सर्व शेतकरी वर्गातले गाडा मालक कुठे ना कुठेतरी त्या कॅरेटचे यूज होत असतं. तुम्हाला चारा टाकण्यासाठी किंवा शेतीमाल वाहण्यासाठी कामासाठी होत असतो. तो फक्त हा वेगळा आपण एक प्रकार आपण ह्या वर्षी इंट्रोड्यूस करत आहे या यात्रेमध्ये. दुसरी गोष्ट, तुम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोन पाहिलं तर आळं जरी छोटं असलं तरी आम्ही बॅरिकेड्स केलेले केलेले, कोणताही बैल बाहेर जाणार नाही. परत आमची साहेब केसरी चिका ग्रुपची जी 50-60 जी आमची ग्रुप आहे, टीम आहे, ती पूर्ण आळ्यामध्ये राहणार आहे बैल पकडण्यासाठी. त्याच्यामुळे बैलांना लागणे किंवा अजून काही इजा होणे याचं पूर्ण आम्ही सुरक्षा घेणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, एक थोडक्यात मुलाखत आढावा. तर चांगलं नियोजन केलंय. या प्रतिसाद द्या त्यांना. यात्रेचं थोडक्यात सगळी गर्दी जास्त झाली की यात्रा गाजली जाते असं म्हणतात आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रेक्षकांचं डोळ्याचं पारणं फेडण्यासाठी पण टॉपमध्ये जे खेळणारे 160 गाडी तेच गाडा मालकांचं नियोजन करून एका दिवसाची चांगली 2020 मागाशी मयूर शेटनी सांगितलं किंवा 50 ओव्हरची जी मॅच आहे ती 20 ओव्हर आणून ठेवली. त्याच पद्धतीने एक दिवसाचं नियोजन आहे. या आणि यात्रेत शोभा वाढवा. तुम्हाला सदिच्छा शुभेच्छा. तुमची यात्रा व्यवस्थित पार पडो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. धन्यवाद.